परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा या शब्बात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची जी उत्तम संधी आम्हाला परमेश्वराने प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मागील आठवडाभर त्यांनी आम्हाला सांभाळून पुन्हा एकदा या शब्बात दिवशी या सकाळच्या वेळेस परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी त्याने आम्हाला एकत्र आणलं. त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. त्याच्या मंदिरात देव आश्रय दुर्ग असा प्रगट झाला आहे. राजे एकत्र होऊन जुटीने लढाई करू लागले. ते पाहतच विस्मयित झाले, घाबरे होऊन पळत सुटले. तेथे त्यास कंप सुटला. त्यास प्रसूद्या वेदनाप्रमाणे वेदना झाल्या. पूर्वीच्या वाऱ्याने तारशिदीचे गलबते तो फोडितोस. जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले, ते हे की देव सर्व काळ स्थिर राहील. हे देव, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करू. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती दिगंतापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. देवा, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर शब्बात दिवशी तुझ्या भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलंस आणि तुझ्या नावाचं गौरव तू आमच्या सर्वांच्या द्वारे करून घेत आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, तुझ्या ह्या दयेचा आणि तुझ्या कृपेचा वर्षाव तू आमच्यावर रोज नवीन आणि नवीन करतो, म्हणून तुझे उपकार मानतो. होऊ दे परमेश्वरा, आजचा जो संदेश येणार आहे, विशेष करून तू तो आशीर्वादित कर आणि त्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनाचं पुनरुज्जीवन करून तुझ्या मार्गात आम्ही कसं चालावं याबद्दल तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय आणि 8 पासून काही वचनावर आपण मनन चिंतन करणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय 8 ते 11 हे वचन आजच्या मननासाठी आपण घेतलेले आहे. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास गर्दतेचा अनुभव घडू देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात
सौख्य सदोदित आहे. 11 वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. हे बाप, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ राहू. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वरा, या सुंदर शाबात दिवशी तुझ्या भक्तगणांसह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला इथं एकत्र आणलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. रोकर परमेश्वरा, दावीद राजासारखं आम्ही म्हणतो की ते मला म्हणाले, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ. त्यावेळेस माझ्या जीवाला उल्हास व आनंद झाला. रोकर परमेश्वरा, या सुंदर शाबात दिवशी तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या भक्तगणासह एकत्र येऊन तुझी स्तुती आराधना तू आमच्या द्वारे करून घेतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. आजचं वचन जे आमच्याकडे येणार आहे, विशेष करून ते आम्हाला आशीर्वादाचं कर परमेश्वरा, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाती प्रार्थना आणि विनंती केली, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आजच्या मननाकरता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय आणि 11व वचन. ह्यावर विशेष आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. हे स्तोत्र जे आहे हे दाविदाने लिहिलेलं आहे आणि दाविदाचं हे भक्तिमय स्तोत्र आहे असं सांगितलेलं आहे. स्तोत्र 16 आणि ह्या 16व्या वचनाच्या 16व्या अध्यायाच्या 11वं वचन, ज्यावर आज आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. तिथं असं दावीद राजा म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. खरोखर आज या सुंदर सकाळच्या वेळेस, या शाबात दिवशी परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी दाविदाचं भक्तिमय स्तोत्र आज आपण निवडलेलं आहोत. आणि त्यातलं 11वं वचन, ह्या वचनाच्या 3 भागात एकच वचन आहे, पण त्याचे 3 भाग इथं आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिला भाग हे सांगतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. दुसरी गोष्ट, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. आणि तिसरी सांगितलेली आहे की तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. खरोखर ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या मार्गात चालतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही, हे आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून दावीद राजा इथं म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. काय आहे हा जीवनाचा मार्ग? आणि ह्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना कशा पद्धतीने जगावं, कोणत्या पद्धतीने परमेश्वराचं गुणगौरव आम्ही करावं, परमेश्वराला संतोष होईल ह्या पद्धतीने आम्ही कसं वागावं, ह्याच्यासाठी दावीद राजा परमेश्वरावर अवलंबून राहून इथं 16व्या अध्यायाच्या 11व्या वचनात तो म्हणतो, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. या जिवंत असताना परमेश्वराच्या मार्गामध्ये आम्ही कसं चालावं, याबद्दल दावीद राजा परमेश्वराकडं मागणी करताना आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की मनुष्य परमेश्वराच्या प्रतिरूपाचा बनवला होता आणि परमेश्वराची स्तुती आराधना करावी ही परमेश्वराची मनुष्याकडून अपेक्षा होती. पण परमेश्वराच्या सर्व अपेक्षा मनुष्यानं
वाया घालवल्या आणि परमेश्वराचं सार्वकालिक जीवन सोडून तो त्या नरकाच्या मार्गावर चालू लागला. म्हणून इथं दावीद राजा परमेश्वराची आळवणी करून परमेश्वराला विनंती करून म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. काय सांगतो तो दावीद राजा? जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. जर आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन पाहिलं तर परमेश्वर स्वर्गातून नोहाच्या काळात ज्या वेळेस पाहतो, पृथ्वीचं अवलोकन करतो, त्यावेळेस तिथं परमेश्वराच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय 11 आणि 12 वचनात सांगितलं की नोहाच्या काळात देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली असून ती घोर कर्माने भरली होती. सर्व वाईट कृत्य, सर्व वाईट गोष्टी, सर्व वाईट कर्मानं पृथ्वी भरली होती अशी परमेश्वराच्या दृष्टीस पडली म्हणून सांगितलं. 12 वचनामध्ये उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 12 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे तर तिथं देव असं म्हणतो की देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो त्याला ती भ्रष्ट आहे अशी दिसली, कारण पृथ्वीवरील सर्व प्राण्यांनी आपली चालचलवणूक बिघडवली आहे. काय 12 वचनात सांगितलं की ज्या वेळेस परमेश्वराने स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिलं तर पृथ्वीचं अवलोकन करत असताना, पृथ्वीचं निरीक्षण करत असताना परमेश्वराच्या दृष्टीला पृथ्वी ही भ्रष्ट झालेली दिसली व सर्व मनुष्य प्राण्यांनी आपापली चालचलवणूक बिघडवली आहे अशी परमेश्वराच्या दृष्टीस पडलं. जे नियम, आज्ञा आणि विधी परमेश्वराने उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकात मनुष्याला सांगितली होती, 1, 2 आणि 3 अध्यायामध्ये की मनुष्याने कसं वागावं, परमेश्वराच्या संगतीमध्ये राहावं, परमेश्वराच्या स्तुती स्तवन करावं आणि परमेश्वराला बिलगून राहावं, या सर्व गोष्टी मनुष्य विसरून गेला होता आणि तो आपली चालचलवणूक बिघडली आहे अशी परमेश्वराच्या निरीक्षणात किंवा परमेश्वराने पृथ्वीचं अवलोकन केलं असताना त्याच्या दृष्टीस पडली म्हणून सांगितलेलं आहे. मग हा मनुष्य ज्यावेळेस आम्ही होशेच्या उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 29 वचन जर पाहिलं तर तिथं ज्ञानी शलोमोन राजा काय म्हणतो, उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 29 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो की पहा, मला एवढेच आढळले की परमेश्वराने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे. काय म्हणतो ज्ञानी शलोमोन राजा? उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 29 वचनामध्ये पहा, मला एवढेच आढळले की, काय आढळलं ज्ञानी शलोमोन राजाला? तर देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे. सरळ जे परमेश्वराचे गुण होते ते मनुष्यामध्ये होते. परमेश्वराने आपलं प्रतिरूप, आपलं स्वरूप, आपलं सौंदर्य आपल्याशी संलग्न आणि आपल्याशी एकरूप आणि परमेश्वरासारखा मनुष्य बनवला होता असं उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 1 अध्यायाच्या 26 वचनात तो म्हणतो की आपल्याशी सदृश्य असला, म्हणजे सर्व परमेश्वराचे गुण त्या मनुष्याच्या ठायी होते. आणि इथं शलोमोन राजा उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये तो म्हणतो की पहा, मला एवढे आढळले की
देवाने मनुष्यास सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. जे परमेश्वराने त्याला बुद्धी दिली होती, जे ज्ञान दिलं होतं, जे स्वर्गाचं पूर्ण आणि पवित्र असं ज्ञान होतं, त्या संपूर्ण गोष्टीने परमेश्वरानं मनुष्याला बनवलं होतं. पण मनुष्याच्या कल्पनांनी, ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो की त्याच्या मनात असलेल्या कल्पनामुळे मनुष्य त्या कल्पनांच्या मागे लागून देवाच्या गौरवापासून, देवाच्या सामर्थ्यापासून तो लांब गेलेला आम्हाला पाहायला मिळतो. जी परमेश्वराने बुद्धी दिली होती, त्या बुद्धीच्या कल्पनेनुसार, त्या कल्पनांमुळं परमेश्वरापासून तो लांब गेलेला आहे. त्या कल्पनांच्या मागे लागला आणि त्याने स्वतःचा नाश करून घेतला. होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 12 वचनात सांगितलं, अनाचारी बुद्धी जी सैतानानं मनुष्याच्या मनात घातली, त्याच्या कल्पनात घातली, त्या अनाचारी बुद्धी विरुद्ध त्याने त्यास भडकविले म्हणून सांगितलं. होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 12 वचनात सांगितलं, अनाचारा बुद्धीने त्यास भडकविले. जी सैतानानं आदामाच्या द्वारे, हवेच्या द्वारे पाप करून आणलं, त्याच्यामुळं परमेश्वराची समक्षता, परमेश्वराचं सामर्थ्य त्या मनुष्यापासून गेलं आणि ही अनाचारी सैतानी बुद्धी मनुष्याच्या ठाई वस्ती करू लागली. आणि ह्या अनाचारी बुद्धीने मनुष्याला परमेश्वरापासून दूर नेऊन दुष्कृत्य करण्यासाठी सैतानानं प्रवृत्त केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. संपूर्ण मानवजातीची चालचलवणूक ह्याच्यामुळं बिघडलेली आम्हाला पाहायला मिळतं. ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो की परमेश्वराने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला, पण त्यांच्या कल्पनांमुळं तो परमेश्वरापासून दूर गेलेला आम्हाला पाहायला मिळतं. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 22 पासून 27 वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर मनुष्य कशा पद्धतीने वागत राहिलेला आहे ह्याबद्दलचं पाऊल रोम येथील मंडळीला पत्र लिहित असताना सांगतो. तो म्हणतो की आपण ज्ञानी आहोत असे म्हणवित असता मूर्ख ते झालो आहोत. आम्ही स्वतःला फार ज्ञानी म्हणतो, मनुष्य फार ज्ञानी आहे आणि ह्या ज्ञानाच्या जोरावर तो चंद्रावर गेलेला आहे आणि आपलं महत्त्व वाढावं म्हणून त्याने अणुबॉम्बचा शोध लावला, हायड्रोजन बॉम्बचा शोध लावला की स्वतःला त्याने उंच केलं, देवापेक्षा उंच केलं. आणि तो म्हणतो तिथं की आम्ही स्वतःला फार ज्ञानी म्हणतो, पण आम्ही मूर्ख झालो आहोत. म्हणजे आम्ही जेवढे शोध लावलं, जेवढे आम्ही आमच्या ज्ञानानं आमची प्रतिष्ठा मिळवली, तेच आमच्या नाशासाठी कारणीभूत झालं असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि पाऊल रोम येथील मंडळीला तेच म्हणतो की आपण फार ज्ञानी आहोत असे म्हणवित असता मूर्ख ते मूर्ख झालो. 23व्या वचनात म्हणतो, आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्याशी, पक्षीशी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तीशी मोबदला केला. आम्ही आमच्या कल्पनांनी, ज्ञानी राजा म्हणतो की मनुष्य सरळ असा निर्माण केला, पण अनाचारी बुद्धीने मनुष्याने आपल्या कल्पनांच्या द्वारे जो जिवंत देव आहे, ज्या देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे, ज्या परमेश्वराची स्तुती आराधना आम्ही केली पाहिजे, ज्या परमेश्वराला आम्ही बिलगून राहिलं पाहिजे, ज्या परमेश्वराने आम्हाला त्याचं वचनाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्या परमेश्वराला सोडून आम्ही अनाचारी बुद्धीने
आमच्या कल्पनांनी आम्ही जिवंत आणि अविनाशी देवाच्या गौरवापासून आपण दूर झालो आणि नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी, सरपटणारे जीव यांच्या आकाराशी मोबदला केला. 25व्या वचनात तो म्हणतो, त्यांनी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थांची भक्ती आणि ते सेवा करू लागले. आमच्या कल्पनामध्ये जे होतं त्याचं आम्ही वस्तू बनवली, तो पदार्थ बनवला आणि त्या पदार्थाची आम्ही उपासना आणि भक्ती करू लागलो आणि त्याची सेवा करू लागलो. आणि जो अविनाशी सर्वसमर्थ देव आहे, जिवंत परमेश्वर आहे, त्याच्यापासून आम्ही दूर गेलो. कशामुळं? तर आमच्या अनाचारी बुद्धीनं, सैतानानं जे वाईट आमच्या मनात घातलं, जी दुर्बुद्धी आमच्यामध्ये घातली, त्यामुळे आम्ही जिवंत देवापासून दूर जाऊन ज्या आमच्या हातच्या वस्तू आहेत, ज्या आमच्या कल्पनांनी आम्ही त्याला आकार दिलेला आहे, त्याची आम्ही परमेश्वरासंगती बरोबरी करून त्या पदार्थांची, त्या वस्तूची आम्ही भक्ती आणि सेवा करू लागलेलो आहे, असं पाऊल रोम येथील मंडळीला म्हणतो. 26व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्यांच्यातील स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरिला आहे. अतिशय दुष्कृत्य जे म्हणतात ते, की त्यांच्यातील स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार केले. तसेच त्यांच्या पुरुषांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे? त्यांच्या पुरुषांनी सुद्धा स्त्रियाबरोबर स्वाभाविक व्यवहार सोडून परस्पर काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले. उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलं की मनुष्य हा एकटा असावा हे योग्य नाही, म्हणून त्याला सहचरणी परमेश्वराने निवडली, परमेश्वराने बनवली. आणि ज्या वेळेस ती सहचरणी, ती हवा त्या आदामापुढे नेली, त्यावेळेस तो तिच्याकडे पाहून म्हणतो की हे माझ्या हाडातलं हाड आहे आणि हे माझ्या मांसातलं मांस आहे. पण इथं पाऊल म्हणतो की त्यांच्या स्त्रियांबरोबर स्वाभाविक व्यवहार करण्याचे सोडून परस्पर काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित, हे जे दुष्कृत्य आहे, हे कुकर्म आहे की पुरुषांनी पुरुषासंगती अनुचित कर्म केले. आणि ह्या अनुचित कर्मामुळं परमेश्वर ह्या जगाचा अग्नीने नाश करणार आहे. नोहाच्या वेळेस परमेश्वराने पाहिलं, तर परमेश्वराने पाहिल्यानंतर सर्वांनी आपली चालचलन बदलून ही पृथ्वी भ्रष्ट केली आपल्या कर्माने, हे सांगितलं. म्हणून परमेश्वराने त्या पृथ्वीचा पाण्याने नाश केला. पण आज पुरुषांनी पुरुषासंगती, स्त्रियांनी स्त्रियांसंगती गमन केल्यामुळं, एकमेकाचे अनुचित कर्म केल्यामुळं, अनुचित कृत्य केल्यामुळं आज आम्ही पाहतो की संपूर्ण जगामध्ये ही गोष्ट घडत राहिलेली आहे. पुरुष पुरुषासंगती राहत आहे, स्त्रियांसंगती राहत आहेत. स्त्री आणि पुरुषांबरोबरचा स्वाभाविक व्यवहार तुटून आता स्त्री संगती आणि पुरुष पुरुषासंगती राहत राहिलेला आहे. आणि सर्व जग त्या गोष्टीला मान्यता देत राहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. हा अनुचित प्रकार, याच्यामुळं परमेश्वराने सदोम गमोराचा अग्नीने नाश केलेला आम्हाला पाहायला मिळतं. ह्या अनुचित, हे दुष्कृत्य, हे कुकर्म, हे जार कर्म जे परमेश्वराने स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन एकत्र राहतील याच्यासाठी सांगितलेलं आहे, ते सोडून ते
आपले स्वाभाविक व्यवहार सोडून परस्पराशी काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले. हे पाहून इसवी सन 110 मध्ये पवित्र शास्त्रामध्ये रोम येथील मंडळीला लिहिताना आम्हाला पाहायला मिळतं. खरोखर आज हे दुष्कृत्य इतक्या मोठ्या प्रमाणात होत राहिलेलं आहे की आम्ही परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर जाऊन परमेश्वराच्या मार्गाकडं लक्ष देण्याचं विसरून गेलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि या सर्व दुष्कृत्यांपासून आम्ही परावृत्त होऊन परमेश्वराची सेवा करावी, परमेश्वराच्या संगतीमध्ये राहावं, परमेश्वराची भक्ती स्तुती आराधना आम्ही करावी. म्हणून दावीद राजा स्तोत्र 16:11 मध्ये परमेश्वराला विनंती करतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखव. काय म्हटलं? की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. मी ह्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं राहावं हे आणि कशा पद्धतीने तुझी स्तुती आराधना करावी हे तू मला दाखवशील. आणि म्हणून ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिथं काय म्हणतो ज्ञानी शलोमोन राजा की परमेश्वराचे भय हे जीवन प्राप्तीचा मार्ग होय. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये तिथं ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो की परमेश्वराचे भय हे जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचं वाईट होणार नाही. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरतो त्यावेळेस परमेश्वर आमचा मार्गदर्शक होतो. स्तोत्र 1 आणि स्तोत्र 128 मध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे की धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरतो. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरतो त्यावेळेस आम्हाला धन्य म्हटलेलं आहे, आम्हाला आशीर्वादित म्हटलेलं आहे आणि आम्ही परमेश्वराच्या संगतीमध्ये असतो हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि दावीद राजा तेच म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये कसं वागावं याचं तू मला दाखवशील. आणि आम्ही पाहतो की तिथं परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असतो. आणि ज्ञानी शलोमोन राजा तेच म्हणतो की परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. आणि अनुवादाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये तिथं परमेश्वर मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना हीच आज्ञा करताना आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलेलं आहे की अनुवादाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलं की तुम्ही आपला देव परमेश्वर यास अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या आणि त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यास धरून राहावे म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तिथं की तू आपला देव परमेश्वर याला अनुसरावे. जे काही गोष्टी आहेत त्या आम्ही परमेश्वराने जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या मार्गात आम्ही चाललं पाहिजे, त्याला अनुसरलं पाहिजे. त्याने सांगितलेल्या आज्ञा विधी आणि गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही पाळल्या पाहिजे, त्याचं भय बाळगलं पाहिजे, त्याची वाणी ऐकली पाहिजे, त्याची सेवा करावी आणि त्यास धरून राहावं, बिलगून राहावं, परमेश्वराच्या समागमे राहावे, परमेश्वराच्या संगतीमध्ये राहावं. म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं चालावं हा मार्ग परमेश्वर आम्हाला दाखवल. आणि दावीद राजा तीच गोष्ट परमेश्वराला विनंती करतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील.
काय आहे हा जीवनाचा मार्ग? तर आम्ही परमेश्वराला अनुसरावं, त्याचं भय बाळगावं, त्याची आज्ञा पाळावी, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यास धरून राहावं, बिलगून राहावं, त्याच्या समागमे राहावं, त्याच्या समक्षतेत राहावं आणि त्याची स्तुती आराधना करावं. हे मोशे इस्रायल लोकांना अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगताना आम्हाला पाहायला मिळतं. जर आम्हाला परमेश्वराच्या मार्गात चालायचं तर आम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे विधी आज्ञा आणि त्याची सेवा तर आम्ही केलीच पाहिजे, त्याला बिलगून राहिलं पाहिजे, त्याला अनुसरलं पाहिजे. आणि पुढची गोष्ट, जर आम्हाला परमेश्वराच्या मार्गात चालायचं असेल आणि जर परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन करायचं असेल, त्याचं वचन सुद्धा आमच्याजवळ पाहिजे. स्तोत्र 119 आणि 105, स्तोत्र 119 आणि 11 वचन आणि 105 वचन जर पाहिलं तर 11 वचनात असं सांगितलेलं आहे की तुझ्या विरुद्ध दावीद राजा म्हणतो स्तोत्र 119:11 मध्ये की तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या हृदयात तुझं वचन जपून ठेवलेलं आहे. हे वचन आम्ही जपून ठेवलं पाहिजे. परमेश्वराची आज्ञाविधी आणि त्याला अनुसरून त्याची सेवा करून त्याला बिलगून राहून त्याचं वचन सुद्धा आम्ही आमच्या हृदयात साठवून ठेवलं पाहिजे. स्तोत्र 119:105 मध्ये दावीद राजा म्हणतो की तुझं वचन माझ्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असा आहे. ज्या वेळेस ह्या वचनाची आम्ही साठवणूक आमच्या हृदयात करतो, हे वचन आम्हाला प्रत्येक ठिकाणी आमच्या मार्गामध्ये आम्ही कसं चालावं, आम्ही कशी वर्तणूक करावी, परमेश्वराच्या समागमे आम्ही कसं राहावं, परमेश्वराला कसं अनुसरावं, परमेश्वराला कसं बिलगून राहावं, ह्या वचनाच्या द्वारे, या पवित्र शास्त्राच्या द्वारे आम्हाला बायबल नेहमी मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. मग हा जीवनाचा मार्ग जर आम्हाला व्यवस्थिशीर करायचा असेल तर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे, त्याला अनुसरलं पाहिजे. ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 6 ते 10 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो तू आपल्या सर्व मार्गात सर्व समर्थ परमेश्वराचा आदर कर. आज्ञा देतो तो, तू आपल्या सर्व मार्गामध्ये परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. जर आम्ही परमेश्वराचा आदर केला नाही, परमेश्वराला आम्ही स्तुतिस्तवनाचा यज्ञ केला नाही, परमेश्वराचे आभार मानले नाही, परमेश्वराच्या केलेल्या सर्व उपकाराबद्दल त्याचे आभार मानले नाही, तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणारच नाही, पण त्याच्या मार्गात चालण्याचं मार्गदर्शन सुद्धा तो आम्हाला करणार नाही. म्हणून ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणतो की तू आपल्या सर्व मार्गात सर्व समर्थ परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. पुढच्या वचनात तो म्हणतो की तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, तर परमेश्वराचं भय धर आणि सर्व दुष्कर्मापासून दूर राहा. सर्वात महत्वाची गोष्ट तिथं सांगितलेली आहे दावीद राजानं, ज्ञानी शलोमोन राजानं, की तू आपल्या दृष्टीनं, आपल्या बुद्धीनं, आपल्या सामर्थ्यानं तू स्वतःला शहाणा समजू नकोस, तर तू परमेश्वराचं भय धर, त्याच्या आज्ञाविधी नियम जे काय आहे ते पाळ, त्याला अनुसर, त्याची वाणी ऐक आणि त्याला बिलगून राहा. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, तर परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. 9व्या वचनात तो म्हणतो तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. पहिल्यांदा तो म्हणतो आदर कर आणि दुष्टाईपासून दूर राहा. पुढच्या वचनात तो म्हणतो की सर्वप्रथम फळाने त्याचा सन्मान कर,
जे काही तुला भेटलेलं आहे हे तुझ्या बलाने नव्हे तर परमेश्वराने तुला पुरवून दिलं, त्याच्यामुळं तुला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून तू आपल्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझे द्राक्ष कुंडे नवीन द्राक्ष रसाने भरतील. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा आदर करतो, परमेश्वराचा सन्मान करतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याला बिलगून राहतो, त्याची वाणी ऐकतो, त्याची सेवा करतो, त्यावेळेस परमेश्वर आमचा मार्गदर्शक होतो. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं चालावं, कशी वर्तणूक असावी, कोणत्या पद्धतीने आम्ही कोणत्या गोष्टीला सामोरे जावं, या सर्व गोष्टीचा मार्गदर्शक परमेश्वर होतो. आणि म्हणून अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय, अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय जर आम्ही पाहिलं, अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये तिथं असं लिहिलेलं आहे, तुमचा देव परमेश्वर याने धर्मशास्त्र, विधी व नियम तुम्हा शिकवण्याची आज्ञा मला दिली आहे. परमेश्वर मोशेच्या द्वारे अनुवादाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात म्हणतो की तुमचा देव परमेश्वर, मोशे असं म्हणतो की तुमचा देव परमेश्वर याने धर्मशास्त्र, विधी व नियम तुम्हा शिकवण्याची आज्ञा मला दिली आहे. तू व तुझे पुत्रपौत्री यांनी परमेश्वराचे भय बाळगून सर्व विधी व आज्ञा ज्या मी तुला सांगत आहे त्या जन्मभर पाळाव्यात. जन्मभर, 1-2 दिवस नाही, 5-10 वर्ष नाही, तर जोपर्यंत तू ह्या जिवंताच्या भूमीवर जिवंत आहे, परमेश्वराने तुला जितकं आयुष्य दिलेलं आहे ते संपूर्ण आयुष्यभर तू, तुझे मुलं, तुझ्या मुली यांनी जन्मभर माझ्या आज्ञा पाळाव्यात. हे इस्रायला, श्रवण कर. श्रवण कर म्हणजे सतत तू परमेश्वराचं वचन ऐक, ऐक, ऐक. श्रवण कर, मनन कर, त्याचं चिंतन कर, त्याच्याबद्दल तू पुटपुटत जा, त्याच्याबद्दल तू आपल्या मनामध्ये विचार करत जा. कोणत्याही परिस्थितीमध्ये असला तरी तू परमेश्वराचं वचन श्रवण कर म्हणून सांगितलेलं आहे. कारण तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. अनन्य म्हणजे तो एकच परमेश्वर आहे, ज्याने आपल्या ज्ञानानं पृथ्वीचा पाया घातला आणि ती पृथ्वी कधी ढळणार नाही असं पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. तो अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तू आपल्या हृदयात बिंबीव. कुठं बिंबीव? आपल्या हृदयात बिंबीव. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशिव. आणि घरी असता, मार्गात चालत असता, निसता, उठता त्याचबरोबर बोलत जा. त्या आपल्या हातावर चित्रादाखल बांध आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टीवर लाव. आपल्या दारबायावर लाव. आपल्या फाटकावर त्या लिही म्हणून सांगितलेलं आहे. किती महत्वाच्या गोष्टी परमेश्वराने इथं सांगितलेल्या आम्हाला पाहायला मिळतं की तो अनन्य परमेश्वर आहे. तो उठता बसता आपल्या लेकरां बाळांना त्या गोष्टीबद्दल बोलत जा. स्तोत्र 78 मध्ये दावीद राजा म्हणतो की जे परमेश्वराने अद्भुत कृत्य केले ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीला ते सांगाव्यात.
त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला ते सांगावेत, त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला ते सांगावेत. आणि ते सांगत असताना आम्हाला त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे. परमेश्वराचं वचन आम्ही आमच्या हृदयात साठवून ठेवलं पाहिजे. त्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन आमच्या लेकरा बाळांपुढं आणि समाजापुढं आणि इतर धर्मियांपुढं ख्रिस्ताचे अनुकरणी आहोत अशा पद्धतीने आम्ही दाखवलं पाहिजे. म्हणजे ते लोक म्हणतील, हे खरोखर ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे चालणारे लोक आहेत. म्हणून हे वचन तू आपल्या मनात साठवून ठेव, बिंबव, याचं श्रवण कर, याचं मनन आणि चिंतन कर. रात्रंदिवस तू त्या गोष्टी पुटपुटत जा म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी आम्ही करतो त्यावेळेस दावीद राजासारखं आम्ही म्हणू शकतो की काय म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. हा जीवनाचा मार्ग आहे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन जगतो त्यावेळेस परमेश्वर आम्ही कसं जगावं, आमच्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला ग्रहणी यज्ञ कसा सादर करावा, परमेश्वरासारखं आम्ही पवित्र जीवन कसं जगावं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला कसं मिळावं, ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला शिकवतो त्यावेळेस आम्ही दावीद राजासारखं म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. आणि इथं तेच सांगितलेलं आहे की तू हे पाळाव्यात जन्मभर, 1-2 वर्ष नाही, 5-10 वर्ष नाही, तर जोपर्यंत तू जिवंत आहे, तुझे पुत्र पुत्री जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही हे पाळावं म्हणून सांगितलेलं आहे. मग आता हे धर्मशास्त्र आम्हाला कुठून भेटल? नाही, ह्याचं शास्त्र कोण आम्हाला वाचून दाखवल? याच्यामध्ये सांगितलेले आज्ञा, विधी आणि नियम आम्हाला कसं समजल? तर नीती अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 11 वचनापासून जर आम्ही पुढं पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 11 वचनापासून जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, हे धर्मशास्त्र मी तुला आज देत आहे ते अगम्य नाही, ती न मिळती वस्तू नाही की ती दुर्मिळही नाही. 1800 भाषांमध्ये पवित्र शास्त्र भाषांतर झालेलं आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती आणि ख्रिस्तीतर घरामध्ये बायबल उपलब्ध आहे. आमच्या ख्रिस्ती लोकांमध्ये तर प्रत्येक कुटुंबाच्या गणनेप्रमाणे जेवढे आमच्या घरामध्ये लोक आहेत त्या प्रत्येकाचं सेपरेट पवित्र शास्त्र आहे. म्हणून तो म्हणतो, हे पवित्र शास्त्र मी तुला आज देत आहे ते अगम्य नाही, तुझपासून दूर नाही, ते स्वर्गात नाही की तू म्हणावे आम्ही ते पाळावे म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ते आमच्याकडे आणीन आणि आम्हास ऐकवेल, किंवा ते 7 समुद्रापलीकडे नाहीत की ते ऐकून आम्ही पाळावे म्हणून आमच्यासाठी समुद्राच्या पलीकडे जाऊन हे आमच्याकडे कोण आणीन आणि तुम्हास हे ऐकवेल. हे वचन तर तुझ्या अगदी समीप आहे, तुझ्या मुखी आहे, तुझ्या चित्ती आहे आणि तुला त्याप्रमाणे चालता येईल. तुझ्या समीप आहे, तुझ्या चित्ती आहे, तुझ्या हृदयात आहे, हे सर्व तुझ्या हातात आहे. त्याच्यामुळं तू म्हणू नको की हे मला कोण शिकविल. हे वाच, ह्याचं मनन कर, ह्याचं चिंतन कर, ह्याच्याबद्दल तू आपल्या मुलाबाळांसंगती बोलत जा आणि ह्या गोष्टी तू ऐक. पुढे काय सांगितलेलं आहे? आकाश आणि पृथ्वी या साक्ष ठेवून मी आज तुला सांगत आहे, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप हा तुझ पुढे ठेवला आहे. तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. तू आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर, त्याची वाणी ऐक, त्याला धरून राहा आणि त्यातच तुझे जीवन आहे.
त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे. पहा, आज परमेश्वर आम्हाला विनंती करत राहिलेला आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 1 अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आणि ज्या वेळेस मनुष्य निर्माण केला आणि त्या मनुष्याला त्याने आपलं ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य, सौंदर्य, आपलं शकेना गौरव या सर्व गोष्टीने मनुष्याला भरलं म्हणून सांगितलं. परमेश्वर त्याचं प्रतिरूप होता, त्याचं गौरव होतं, त्याचं सामर्थ्य होतं. सर्व परमेश्वराचे गुण त्या मनुष्याच्या ठाई होत्या आणि हा या गुणापासून बदलणार नाही. हे गुण त्याच्यातून कोणी काढून घेणार नाही. ह्या गुणापासून कोणी त्याला प्रवृत्त करणार नाही. ही गोष्ट परमेश्वराला माहिती होती. म्हणून तो आदमाला म्हणतो, बघ, सर्व झाडाचं फळ खा, पण त्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तू त्याचं फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील म्हणून सांगितलेलं आहे. आज्ञा केली त्याने, खाऊ नकोस. कारण त्याला त्याच्या निर्मितीवर विश्वास होता. जे त्यांनी घडवलं होतं, जे आपलं प्रतिरूप होतं, जे आपलं सामर्थ्य होतं, जे आपलं सौंदर्य होतं, जे आपलं गौरव होतं, त्याने त्या मनुष्याला दिलं होतं. आणि ह्यापासून त्याला कोणत्याही गोष्टीचा लोभ होणार नाही, हिची खात्री त्या मनुष्याबद्दल होती. हा विश्वास मनुष्याबद्दल परमेश्वराच्या मनात होता. पण आदामानं तो विश्वास परमेश्वराचा तोडला. आणि आज परमेश्वर अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपल्या प्रतिरूप, आपलं सौंदर्य, आपलं गौरव जे मनुष्याला त्याने दिलं होतं, त्या मनुष्याला तो आज विनंती करतो, बघ, अभिष्ट व अनिष्ट तुझ्या पुढं ठेवलं आहे. जीवन व मरण तुझ्या पुढं ठेवलेलं आहे. हानी व लाभ तुझ्या पुढं ठेवलेला आहे. आशीर्वाद आणि शाप तुझ्या पुढं ठेवलेला आहे. बघ, परमेश्वर त्या मनुष्याला म्हणतो, तू जीवन निवड. काय म्हणतो परमेश्वर? विनंती करतो, गयावया करतो. जो सर्वसमर्थ परमेश्वर आहे तो मनुष्याला म्हणतो की तू जीवन निवडून घे, म्हणजे तुझा वंश जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर, त्याची वाणी ऐक, त्याला धरून राहा, कारण त्यातच जीवन आहे. त्यातच सार्वकालिक जीवन आहे. त्यातच जीवनाचं उगम आहे. त्यातच जीवनाचा झरा आहे. असं परमेश्वर मोशेच्या द्वारे इस्रायलांना सांगतो. त्यातच तुझं जीवन आहे आणि त्याची तुझी आयुर्वृद्धी सुद्धा त्याच्यातच आहे. आज परमेश्वर आम्हाला विनंती करत आहे की तू जीवन निवडून घे. हे मनुष्या, ज्याची मी निर्मिती केली होती की त्यांनी माझ्या संगतीमध्ये राहावं, माझी स्तुती आराधना करावी, माझी सेवा करावी, मला बिलगून राहावं, मला अनुसरावं, माझ्या संगतीमध्ये राहावं, अशासाठी मी त्या मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा बनवला. पण परमेश्वराचा विश्वासघात करून तो त्या सैतानाच्या माग लागून त्या सार्वकालिक नरकात जाण्याच्या तयारीला लागला. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, माझी वाणी ऐक, तू जीवन निवडून घे. आज परमेश्वर म्हणतो की तू जीवन निवडून घे. आज आम्ही कुठं आहोत प्रियांनो? दावीद राजा म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. मिखाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये मिखा काय म्हणतो? शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरावरून तो उंच होईल. त्याकडे राष्ट्र वळतील, देशोदेशाच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, चला
आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. त्या सर्व समर्थ परमेश्वराच्या डोंगरावर आपण चढून जाऊ. शेवटच्या काळात असे दिवस येत राहिलेले आहेत असं मीख संदेष्टा आपल्या पुस्तकात लिहितो. ते काय म्हणतात की आपण याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो. सर्व जगातले लोक त्या मंदिराकडे जाऊन म्हणतील की याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे आपण चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथाने चालू. जे काही आज्ञा विधी आणि नियम तो आम्हाला सांगल, जी सेवा करायला आम्हाला सांगल, जे बिलगून राहायला आम्हाला सांगल, त्या पथाने आम्ही चालू. कारण सियोनातून शिक्षण व येरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघाले आहे. पुढे तो म्हणतो, पण आम्ही परमेश्वराच्या आमच्या देवाच्या नावाने सदा सर्व काळ चालू. कुणाच्या नावाने? आमच्या जिवंत देवाच्या नावाने आम्ही सदा सर्व काळ चालू. कारण तिथून याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथाने चालू. सियोनीतून शिक्षण व येरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघाले आहे. आपण सर्व परमेश्वराच्या आमच्या देवाच्या नावांचं सदा सर्व काळ चालू. आणि येशू ख्रिस्त योहान ख्रिस्त, आणि इथे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो योहान ख्रिस्त वर्तमान याचा 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मार्ग सत्य व जीवन मीच आहे. जर येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग सत्य व जीवन मीच आहे, तर आम्ही येशू ख्रिस्तानी जी शिकवणूक आम्हाला दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे. जर येशू म्हणतो मी मार्ग आहे, तर आम्ही त्या येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये जे काही त्यांनी शिक्षण दिलं, जे काही मार्गदर्शन केलं, जे काही बोध केला, जो काही त्याच्या वागणुकीतून आमच्या पुढे आदर्श ठेवला, त्या आदर्शाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. आम्ही पाहतो की योहान ख्रिस्त वर्तमान याचा 11वा अध्याय 25 आणि 26व्या वचनामध्ये तो मार्थेला तेच म्हणतो. काय म्हणतो तो मार्थेला? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. काय म्हणतो तो? लाजारसची बहीण मार्था आणि लाजारसला मरून 4 दिवस झाले असताना ज्या वेळेस तो त्याच्या कबरेकडे गेला, त्यावेळेस तो मार्थेला म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जर आम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो, परमेश्वरावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तर आम्ही त्याच्या मार्गाप्रमाणे चालतो. पुढे काय म्हणतो तो? की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. म्हणून आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे. त्या सर्व समर्थ परमेश्वराला आम्ही म्हटलं पाहिजे की हे प्रभू परमेश्वरा, आज तू आम्हाला तुझ्या मार्गात कसं चालावं हे शिकव. दावीद राजासारखं आम्ही सुद्धा म्हणावं की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. मग हा मार्ग कसा आहे? तर पिता, तुझा पुत्र जो तुझा परमप्रिय होता तो ह्या जगामध्ये आला. त्यांनी आमचे सर्व पाप, आमचे आजार, आमचे दुःख, आमचे व्याधी त्या वधस्तंभावर खिळून रद्द केले आणि आम्हाला त्याने सार्वकालिक जीवनामध्ये आमंत्रित केलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला खंडून घेतलं. आमची किंमत त्याने त्या वधस्तंभावर दिली म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. ज्या वेळेस ह्या गोष्टीची आम्ही कबुली करतो, हे परमेश्वरा मी पापी आहे,
हे परमेश्वरा, मी व्यभिचारी आहे. हे परमेश्वरा, मी जार कर्म करणारा आहे. मी निंदा नालस्ती करणारा आहे. हे परमेश्वरा, तुझी कृपा तू मला पुरून दे. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यानं तू मला भर. माझ्या जीवनामध्ये मी कशा पद्धतीने चालावं याचं मार्गदर्शन तू मला कर. ज्या वेळेस ह्या गोष्टी आम्ही ख्रिस्त येशूच्या पायाजवळ जाऊन कबूल करतो, तर तो म्हणतो की पिता तुम्हाला क्षमा करेल. आणि मग आम्ही दावीद राजासारखं म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. काय तर हा जीवनाचा मार्ग आहे. आणि म्हणून स्तोत्र 16:11 मध्ये तो पहिल्या ओवीत तो म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याला बिलगून राहतो, त्याच्या आज्ञा विधी आणि नियमांचं पालन करतो, त्याचं वचन आमच्या हृदयात साठवून ठेवतं आणि परमेश्वर ज्या काही आज्ञा सांगितल्या त्याचं पालन करतो, त्यावेळेस आम्ही दावीद राजाचं सारखं म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. ज्यावेळेस आम्ही लीन आणि नम्र होऊन पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वराकडे जातो, त्यावेळेस आम्ही दावीद राजासारखं म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. हा विश्वास आमच्या जीवनामध्ये निर्माण होतो. ज्या वेळेस पश्चातापी अंतःकरणाने आम्ही परमेश्वराकडे विनंती करतो, परमेश्वराची आळवणी करतो आणि परमेश्वराला लीन आणि नम्र होऊन प्रार्थना करतो, त्यावेळेस दावीद राजासारखा आम्ही म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. आणि ज्या वेळेस तो मार्ग आम्हाला समजत, त्यावेळेस आमची अशी खात्री होती की तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. काय सांगितलं दुसरं वाक्यात? की तुझ्या सानिध्यात. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहतो, परमेश्वराच्या समागमी राहतो, परमेश्वराच्या संगतीमध्ये राहतो, परमेश्वराच्या सहवासात राहतो, त्याला अनुसरतो, त्याला बिलगून राहतो, त्यावेळेस त्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. काय आहे? पूर्ण. एवढंसं नाही, एवढं नाही, तर पूर्ण. आमचा देव हा हात राखून ठेवणारा किंवा हात राखून आशीर्वाद देणारा असं नाही. तो तर जो कोणी लीन आणि नम्र होऊन पश्चातापी अंतःकरणाने त्याला अनुसरतो, त्याला तो पूर्ण आनंद देतो. कोणतीच गोष्ट अपूर्ण ठेवत नाही. आम्ही यशाचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 3ऱ्या वचन जर पाहिलं तर तिथं असं सांगितलं की ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतो. काय सांगितलं? पूर्ण. थोडी नाही, एवढीशी नाही, तर पूर्ण. त्याचं जीव, शरीर, आत्मा संपूर्ण ख्रिस्ताच्या शांतीनं भरतं म्हणून सांगितलं. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जातो, त्यावेळेस तो आम्हाला पूर्ण आनंद देतो, पण पूर्ण शांती देतो. आज जग आणि जगाची परिस्थिती पाहिली तर लोक शांती भेटावी, मन शांती भेटावी म्हणून पहाटेच उठतात आणि वॉकिंगला जातात, जोर जोरात हास्य क्लब चालवतात. मन शांतीसाठी लोक हिमालयात जाऊन तप करतात. पण ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला अनुसरतो, त्याच्या सानिध्यामध्ये जातो, त्याच्या संगतीमध्ये जातो, त्याला बिलगून राहतो, तर यशाया म्हणतो 26व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालेलं आहे त्यास तू पूर्ण शांती देतो. यशायाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये तो म्हणतो की दुर्जन आपला मार्ग बदलो. काय सांगितलं? दुर्जन आपला मार्ग सोडो. जे काही वाईट कृत्य आहेत, जे दुष्कृत्य आहेत, ज्या काही वाईट गोष्टीसाठी तो धावत जातो, असा जो दुर्जन आहे तो आपला मार्ग सोडो. अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो. ज्या काही वाईट गोष्टी अधर्म लोक करतात त्याच्या कल्पना तो सोडो आणि आमच्या देवाकडे वळो म्हणून सांगितलं. लीन आणि नम्र होऊन पश्चातापी अंतःकरणानं दुर्जन आणि अधार्मिक लोक ज्या वेळेस परमेश्वराकडे वळतात, त्यावेळेस तो काय म्हणतो की तो त्याचवर दया करेल.
तो आमच्या देवाकडे वळो, म्हणजे तो त्यास भरपूर क्षमा करेल. भरपूर, थोडी नाही, हात राखून नाही, तर भरपूर. आमचे पाप कितीही लाखेसारखे लाल असले तरी त्याच्या रक्ताच्या द्वारे तो आम्हाला शुद्ध करील. तो आमच्या पापाची क्षमा करील. तो आम्हाला भरपूर क्षमा करेल. आमच्यामध्ये जे काही दुष्कृत्य आहे, जे काही वाईट गोष्टी आहेत, ज्या काही परमेश्वराला न आवडणाऱ्या अशा गोष्टी आहेत, तो सर्व आमच्यामधून काढून टाकील. फक्त आम्ही परमेश्वराकडं वळालं पाहिजे आणि त्याची स्तुती आराधना केली पाहिजे. स्तोत्र 112:4 मध्ये म्हणतो की सात्विक जनास अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. सात्विक जन, पवित्र जन, नीतिमान लोक, धन्य लोक, आशीर्वादित लोक, जे असे सात्विक आहेत, त्या जनास अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया आणि न्याय ही ओतप्रोत भरलेली आहे. काय सांगितलेलं आहे तिथं आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 112 अध्याय आणि 4-4 वचनामध्ये सांगितलं की सात्विक जनास अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही ओतप्रोत आहे. ओतप्रोत, भरून वाहते. परमेश्वर कोणत्याच गोष्टीमध्ये त्याला कमी राहू देत नाही, तर त्याच्या जीवनातून या सर्व गोष्टी ओसांडून वाहतात म्हणून सांगितलं. स्तोत्र 23 मध्ये दावीद राजा म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. जर ते पात्र इकडे गेलं तरी ते ओसांडून वाहतं, इकडे गेलं तरी ते वाहतं. ख्रिस्ताची शांती त्याच्यामधून वाहती, ख्रिस्ताचा आनंद त्याच्यामधून वाहतो, ख्रिस्ताचं सार्वकालिक जीवन त्याच्यामधून वाहतं, ख्रिस्ताचं स्वरूप त्याच्यामधून ओसांडून वाहतं. ह्या सर्व गोष्टी परमेश्वर आम्हाला प्राप्त करून देतो. कधी तर ज्या वेळेस आम्ही आमचा मार्ग बदलतो, परमेश्वराला अनुसरतो आणि परमेश्वराच्या सानिध्यात ज्या वेळेस आम्ही जगतो, त्यावेळेस तो आम्हाला पूर्ण देतो सर्व गोष्टी. दया, कृपा, न्याय, ह्या सर्व गोष्टी, क्षमा, हे सर्व आमच्या ठाई ओतप्रोत आहे. तर 21:6 मध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं असं लिहिलेलं आहे की तू त्याला सर्व काळ भरपूर बरकत देतो. काय सांगितलं? सर्व काळ भरपूर बरकत देतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने आनंदित करतो. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला अनुसरतो, त्याला बिलगून राहतो, त्याच्या संगतीमध्ये राहतो, त्याची वाणी ऐकतो, त्याची सेवा करतो, त्याच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगतो, त्यावेळेस परमेश्वराची समक्षता आमच्यामध्ये वास्तव्य करते. आणि मग स्तोत्र 21 प्रमाणे आम्ही असं म्हणू शकतो की तू त्याला सर्व काळ बरकत देतोस, तू आपल्या समक्षतेने त्यास आनंदित करतो. मग आम्ही म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखव, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. स्तोत्र 36:7-8 मध्ये म्हटलेलं आहे, हे देवा तुझं वात्सल्य, काय सांगितलेलं आहे? हे देवा तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेत आश्रय करते म्हणून सांगितलेलं आहे. तुझे वात्सल्य, तुझा सहवास, तुझी संगती, तुझ्या संगती राहिल्यामुळं आमच्यामध्ये काय होतं? किती अमोल आहे, त्याची किंमत नाही. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या संगतीमध्ये राहतो, परमेश्वराला बिलगून राहतो, परमेश्वराच्या सहवासात राहतो, हे किती अनमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय करते. तुझ्या मंदिरातील समृद्धीने त्यास तू तृप्त होईल. तू आपल्या आनंद नदीतून त्याच पाजशील म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलं? तुझ्या मंदिरातील समृद्धीने त्यास तृप्ती होतील. तू आपल्या आनंद नदीतून त्याच पाजशील, कारण जीवनाचा झरा तुझ जवळ आहे. जीवनाचा झरा
माझ्या जीवनामध्ये मी कसं चालावं, माझ्या जीवनामध्ये मी कसं वागावं, परमेश्वराला कसं अनुसरावं, परमेश्वराच्या वात्सल्यास अनुसरून मी माझं जीवन कसं जगावं, ह्या गोष्टी परमेश्वर मला शिकवल. दावीद राजासारखं आम्ही म्हणू हे परमेश्वरा, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. स्तोत्र 31-19 मध्ये सांगितले की तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्याकरिता ते तू साठवून ठेवले आहे. जर मी परमेश्वराचं भय धरतो, परमेश्वराला अनुसरतो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो, परमेश्वराचं वात्सल्याचा सहवास मला लाभतो, तर मी स्तोत्र 31-19 सारखं म्हणू शकतो की तुझे चांगुलपण किती थोर आहेत, तुझे भय धरणाऱ्याकरिता ते तू साठवून ठेवले आहे. जर मी परमेश्वराचं भय धरतो तर परमेश्वराचं चांगुलपण, परमेश्वराचे सर्व चांगल्या गोष्टी त्याने माझ्यासाठी साठवून ठेवलेले आहेत. आणि मग आम्ही दावीद राजासारखं म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. जर परमेश्वराला मी माझा सहाय्य करता, माझा निर्माण करता, माझा उद्धारक करता म्हणून ज्यावेळेस मी स्वीकारतो, त्यावेळेस परमेश्वराच्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या त्याने साठवून ठेवलेल्या आहेत तो माझ्यावर त्या ओततो म्हणून सांगितलेला आहे. त्या माझ्यासाठी साठवून ठेवलेल्या आहेत. मग आम्ही म्हणू शकतो की तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. आणि पूर्ण वचन होण्यासाठी काय सांगितलेलं आहे दावीद राजानं? तुझ्या जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. उजव्या हातात माझ्याने त्या सर्व समर्थ परमेश्वराला ज्या वेळेस आम्ही अनुसरतो, त्या सर्व समर्थ परमेश्वराला माझा उद्धारक म्हणून मी स्वीकारतो, माझ्या जीवनामध्ये मी कशा पद्धतीने जगावं याचं मार्गदर्शन मी परमेश्वराकडे मागतो, त्यावेळेस परमेश्वराचा उजवा हात माझ्यासाठी सौख्य सदोदित करत असतो. काय सांगितलं? तुझ्या हातात सौख्य सदोदित आहे. परमेश्वराच्या हातात. मनुष्याला शरण जाण्यापेक्षा किंवा एखाद्या अधिकाऱ्याला शरण जाण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडणं किती चांगलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. का? तर त्याच्या उजव्या हातात सौख्य आहे. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या हातात पडतो त्यावेळेस आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16, 17 आणि 18 वचनात सांगितलेलं आहे की त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या हातात पडतो त्यावेळेस त्याच्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. आणि म्हणून ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16, 17 आणि 18 वचनामध्ये हीच गोष्ट सांगतो. काय सांगतो तो? तर त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन गौरव ही आहे, त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या वाटा शांतिमय आहेत, जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन रूपी वृक्ष आहे, जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य म्हणून सांगितलेला आहे. त्याच्या उजव्या हातात सौख्य, आणि ते सौख्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला परमेश्वर ज्या मार्गाने आमचं जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे, त्याच्याकडे आम्ही जर मार्गदर्शन मागितलं तर हे सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. काय सांगितलेलं आहे ज्ञानी शलोमोन राजाने आपल्या ज्ञानानं, जे परमेश्वराने त्याला वरदान मागितलं होतं की बोल तुला मी काय देऊ, त्या ज्ञानी शलोमोन राजा परमेश्वराला म्हणतो की तुझ्या लोकांचा न्याय मी यथाचित करावा म्हणून तू मला ज्ञानानं भर. आणि परमेश्वराने स्वर्गीय ज्ञानानं त्याला भरलं म्हणून सांगितलं. त्याच्यासारखा ज्ञानी मनुष्य आतापर्यंत कोणी होऊन गेला नाही आणि होणार नाही म्हणून सांगितलं. आणि या ज्ञान परमेश्वराने दिल्यामुळं
बायबल असं सांगतं, इतिहासाच्या पुस्तकात असं सांगितलं की चांदी रस्त्यावर पडलेल्या धोंड्यासारखी पडलेली असत, इतकी समृद्धीने तो ज्ञानी शलोमोन राजा परमेश्वराने भरला होता म्हणून सांगितलं। आणि त्याच ज्ञानानं आणि त्याच धनसंपदेने तो आम्हाला म्हणतो, त्यांनी लिहिलेल्या नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये, त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत, त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत, जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे, जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य। मग ह्या गोष्टी ज्यावेळेस आमच्या जवळ असतात, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला अनुकरून राहतो, त्याची वाणी ऐकतो, त्याची सेवा करतो, त्यावेळेस आम्ही दावीद राजासारखं म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदुदित आहे। आणि या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि त्याचं आपलं जीवन आम्ही कशा पद्धतीने जगावं याचं मार्गदर्शन आज आम्ही परमेश्वराकडे मागावं, लीना नम्र होऊन त्याच्या जवळ जावं, त्याच्या संगतीमध्ये राहावं, त्याच्या समक्षतेमध्ये राहावं, त्याची वाणी ऐकावी, त्याला अनुसरावं, त्याला बिलगून राहावं, म्हणजे आम्ही दावीद राजासारखं परमेश्वराकडं हक्काने म्हणू शकतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदुदित आहे। या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। आपण प्रार्थना करूया। धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो। खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे। परमेश्वरा, आज तुझ्या भक्तगणासह तुझी स्तुती आराधना करण्यासाठी या शब्बात दिवशी ह्या उत्तम सकाळच्या वेळेस तुझी स्तुती स्तवन करतो आणि वचनाच्या द्वारे तुला धन्यवाद करतो। खरोखर परमेश्वरा, आम्ही आमच्या पोटाचं फळ तुला सादर करतो, कारण इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तो आमचा परम थोर परमेश्वर आहे आणि त्या स्तुतीस तू पात्र असा आमचा देव आहे। त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। खरोखर परमेश्वरा, आज दावीद राजाचं वचन जे आज तुझ्या पवित्र शास्त्राच्या द्वारे तू आमच्या संगती बोलला, ते ऐकून आम्ही त्या वचनाप्रमाणे आमचं जीवन जगावं, त्याच्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर। परमेश्वरा, या शेवटच्या काळात जगत असताना, तुझे येण्याचे दिवस जवळ येत असताना, परमेश्वरा, आम्ही आमचं जीवन कसं शुद्ध राखावं, कसं पवित्र राखावं आणि ज्याच्याद्वारे तुला संतोष होईल अशा पद्धतीने आम्ही आमचं जीवन ठेवावं, त्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर। दावीद राजासारखा म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखव परमेश्वरा। महाजीवनाचा मार्गामध्ये आम्ही कसं चालावं, तुला समर्पित असं जीवन कसं जगावं, तुझ्या संगतीमध्ये राहावं, तुझ्या सहवासात राहावं, त्यासाठी तुझं वचन आमच्या संगती बोल परमेश्वरा। तू आमच्या संगती बोल, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर आणि परमेश्वरा, तुझ्या सहवासामध्ये जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो। परमेश्वरा, कोविड-19मुळं संपूर्ण जग हादरून गेलेलं आहे। सगळ्या लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पण ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जगतो, परमेश्वराच्या संगतीमध्ये जगतो, परमेश्वराला आमचा तारणारा म्हणून आम्ही स्वीकारतो, त्यावेळेस आमच्यावर कोणतीही मरी आघात करत नाही, कारण सर्व समर्थ परमेश्वराला आम्ही आमचं निवासस्थान केलेलं असतं। सर्व समर्थ परमेश्वर आमच्या ठाई वसलेला असतो, त्यामुळं कोणतीही सैतानी बाधा, कोणताही रोग, कोणतीही मरी आमच्यावर चाल करून येणार नाही। त्यासाठी परमेश्वरा, तुझं वचन आमच्या हृदयात आम्ही साठवून ठेवूया, त्याचं मनन आणि चिंतन करूया
आणि त्याला घेऊन आम्ही तुला सामोरे यावं आणि दावीद राजासारखं आम्ही पुन्हा एकदा म्हणावं की जीवनाचा मार्ग तू मला दाखव. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सुरक्षित आहे. होऊ दे परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुला मान, महिमा, गौरव, स्तुती, स्तवन, धन्यवाद, गौरव करतो. तुझ्या आज गोड आणि पवित्र नावात ही सर्व प्रार्थना आणि विनंती केली म्हणतो, ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो.